नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी भाऊसाहेब पवार आपल्या सगळ्यांचं कृषी टेकमध्ये मनापासून स्वागत करतो। शेतकरी बंधूंनो, मी आज घारगाव बोरबन परिसरामध्ये असून कृषीभूषण नानासाहेब गाडीकर यांच्या द्राक्ष बागेमध्ये आहे। कृषीभूषण नानासाहेब गाडीकर गेली 40 वर्षापासून द्राक्ष शेती करत असून दरवर्षी ते युरोप, चायना सारख्या वेगवेगळ्या देशामध्ये द्राक्ष त्यांची एक्सपोर्ट करीत असतात। तर या एक्सपोर्ट करायची झाली तर द्राक्षे उच्च दर्जाची द्राक्षे लागतात। त्यासाठी विश्रांती काळामध्ये गोडी छाटणीच्या अगोदर बेसल डोस तेवढ्या ताकदीचा देणं गरजेचं असतं। तर आपण नानाशेठ गाडीकर यांच्याकडून समजून घेऊया, ऐकून घेऊया की ते कोणत्या प्रकारचा डोस लावतात खताचा। नमस्कार शेतकरी बंधूंनो, द्राक्षामधली का 2 छाटणी आल्या, एप्रिल छाटणी, ऑक्टोबर छाटणी। आणि फळाचं उत्पादन घेण्यासाठी, द्राक्षाचं उत्पादन चांगलं येण्यासाठी ऑक्टोबर छाटणीला फार महत्त्व आहे। ऑक्टोबर छाटणी तर फळाचं पोषण होण्यासाठी बेसल डोस अत्यंत महत्त्वाचा आहे। आणि विशेषतः बेसल डोस देताना तुम्हाला 70 ते 80% सेंद्रिय आणि 20% रासायनिक द्यावं लागतं। तर सुरुवातीला प्रत्यक्ष छाटणीच्या 20 दिवस अगोदर तुम्हाला बेसल डोस भरणं महत्त्वाचं आहे। आपण ज्यावेळेस शेणखत, गांडूळ खत भरतो त्यावेळेस मी कृषीटेक कंपनीचं संवर्धन हे खत दिलेलं आहे। संवर्धन खत देण्याचं विशेषतः संवर्धन खतामध्ये चा pH ॲसिडिक आहे आणि त्या संवर्धन खतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक पेंडी आहेत। उदाहरणार्थ निंबोळी पेंट, करण पेंट, सोया पेंट, हळदीचा पण बुरशीनाशक म्हणून त्याचा उपयोग केलेला आहे। तसेच हे संवर्धन खत तयार होत असताना जीवाणू खतं पण मिक्स केलेली आहे। त्याच्यामुळे निश्चितच बेसल डोसमध्ये आपण सेंद्रिय खताबरोबर संवर्धनचा उपयोग केला तर निश्चितच तुमच्या जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या वाढून जमीन भुसभुशीत राहते। आणि प्रत्यक्ष ज्यावेळेस ऑक्टोबर छाटणी नंतर वेलीला मोठ्या प्रमाणात खताची उपलब्धता होते आणि त्यामुळे बाग फुटण्यास चांगली मदत होते। आणि ज्यावेळेस तुमचा जमिनीचा pH संवर्धन खतामुळे नियंत्रित राहतो आणि pH नियंत्रित असल्यामुळं मुळांची संख्या भरपूर वाढते आणि पांढरी मुळं मुख्यतः पिकास गरजेचे असतात। तर आपण जीवाणू खतं आणि बॅक्टेरियांचा वापर केल्यामुळं निश्चितच मुळी सक्षम होऊन आपली ऑक्टोबर छाटणीनंतर जी घड जिरण्याची जी समस्या आहे ती निश्चितच सुटते। म्हणजे कारण खाली मुळांनी जर अन्न उचललं तर त्याचा पुरवठा वेलीला होतो, त्यामुळे घड जिरण्याची समस्या येत नाही। घड जिरण्याची समस्या मुळी जर चॉकअप झाली किंवा मुळी कमी असेल तर घड जिरण्याची समस्या येते।